रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. लवकरच दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीमधला महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. काही जण वसुबारस या दिवशी पहिला दिवा मानतात, तर काही जण धनत्रयोदशीला पहिली आंघोळ करतात. दिवाळी या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण योग्यरित्या पूजा कशी करावी, या दिवशी केलेली खरेदी म्हणजे या दिवशी खरेदी केल्यानंतर आपल्या ज्या मालमत्ता आहे तर त्यामध्ये 13 पटीने वाढ होत असते असं सांगितलं जातं. तर धनत्रयोदशीची पूजा करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करायला हवं. याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी या पूजेमध्ये असायला हव्यात. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? दिवाळीची पूजा तर ते फक्त डेकोरेशन नव्हे की फक्त सजावट नव्हे, तर योग्य शास्त्रानुसार पूजा कशी करायची, कोणत्या मुख्य वस्तू पूजेमध्ये असायला हव्यात आणि कोणत्या नको, तर जास्तीत जास्त डेकोरेशन किंवा सजावट न करता अगदी योग्यरित्या शास्त्रीयरित्या पूजा कशी करावी, या दिवसामध्ये कोणत्या वस्तू जास्त महत्त्वाच्या आहेत, कोणत्या वस्तू पूजेमध्ये असायलाच पाहिजेत, जेणेकरून पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे, अशी योग्य माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. येत्या दिवाळीला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अशा रीतीने पूजा करा. धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. अर्थात आपण दिवाळीच्या सणाच्या अगोदरच आपलं घर अगदी लखलगी स्वच्छ करत असतो आणि सर्वात आधी आपल्याला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. अशा रीतीने भूमिपूजन करायचं, नमस्कार करून घ्यायचा. भूमिपूजन करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यावर तुम्ही पाट किंवा चौरंग मांडू शकता. त्यानंतर आपण त्यावरती एक तामण घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपण संकल्प करून घेणार आहोत, कारण की कोणत्याही पूजेचं पूर्ण फळ हे संकल्प केल्याशिवाय मिळत असतं. संकल्पाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते. त्यासाठी सर्वात आधी संकल्प करून घ्यायचा आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणून 3 वेळा आपण पाणी ग्रहण करायचं आहे. ओम माधवाय नमः असं म्हणून आपण हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. आपण हातामध्ये थोडंसं पाणी त्यानंतर घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा आपण व्हायच्या आहेत. आपलं संपूर्ण नाव, आपलं गोत्र सांगायचं आहे. त्यानंतर आपण ही पूजा कशासाठी करतोय ते सांगून आपण हे पाणी 3 वेळा आपण हातावर सोडून द्यायचं आहे. आपण तामणामध्ये हे पाणी सोडायचं. अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे. आणि आपण बरीचशी पूजा करत असताना आपण ब्राह्मणांना दिवाळीला बोलवून घरामध्ये पूजा करत असतो, कारण की कोणतीही पूजा योग्य रीतीने व्हावी लागते आणि आपण दिवाळीमध्ये अगदी मोठ्या उत्साहामध्ये आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा करत असतो. तर त्यासाठी आपण ब्राह्मणाला बोलवून पूजा करतो, परंतु प्रत्येकाला शक्य नसते. तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला नियम माहीत नसतील तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली तरी देखील त्या पूजेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमची पूजा जी आहे तर ती देवांपर्यंत पोहोचणार आहे. यानंतर आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. आपली जी पूजा असते तर ती देवापर्यंत पोहोचण्याचं काम हे दिव्यासाठी असतं. त्यासाठी आपण सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी अक्षदा टाकायची आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती निरांजन ठेवायचं आहे. निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर निरांजनाला आपण हळदी, कुंकू, अक्षदा, पुष्प व्हायचं आहे. अक्षदा व्हायच्या आहेत आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा करत असताना तुम्ही शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते किंवा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. यानंतर आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे. त्यासाठी तामणामध्ये आपण थोडेशा अक्षदांचं आसन द्यायचं. त्यावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना आपण पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. गणपती बाप्पांना स्नान घालत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल. तर शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, त्यानंतर थोड्याशा अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या घालून ते पाणी गणपती बाप्पांवर आपण वाहायचं आहे आणि म्हणायचं आहे गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपण 3 वेळा परत स्वच्छ पाणी घालायचं आहे. गणपती बाप्पांची आपण आरती उतारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून 2 विड्याच्या पानावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपण अक्षदा टाकून घ्यायची
घ्यायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. बाप्पांना देखील हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा व्हायच्या. इथे मी कलश स्थापनेसाठी देवांच्या उजव्या बाजूला आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे, तिथे आपण कलश स्थापना करून घेणार आहोत आणि 4 ठिकाणी जोडविड्याची पाने ठेवलेली आहेत. त्यानंतर लक्ष्मी, कुबेर, गणपती बाप्पा आणि सर्व देवतांचं प्रतीक म्हणून आपण एक सुपारी ठेवणार आहोत. त्यासाठी 4 ठिकाणी आपण विड्याची जोडपाने ठेवलेली आहेत. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्यासाठी भरीव चौकोन करून त्यावरती आपण गुळ खोबरे ठेवून 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण दिवा लावून घेतला त्यावेळेस अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहेत. यानंतर आपण कलश स्थापना करणार आहोत. त्यासाठी तांदळाने आपल्याला अष्टदल कमल किंवा तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता. त्यासाठी आपण जो पाण्याचा कलश घेतलेला आहे तर त्या कलशावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला 4 बिंदू आणि शेजारी 2 दांड्या देखील द्यायच्या आहेत. त्यानंतर कलशावरती आपण 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे देखील उठवणार आहोत. त्यानंतर आपण कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 फूल, 1 सुपारी, 1 नाणं, 1 रुपयाचं नाणं आणि त्यानंतर गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी भरायचं. कलशामध्ये कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा. त्यावरती 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पाने ठेवायची. 5 आंब्याची पाने आपण ठेवू शकता किंवा ढाळा देखील ठेवू शकता. त्यानंतर त्यावरती श्रीफळ ठेवायचं. कलशाला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर कलशावरती आपल्याला 1 फूल देखील अर्पण करायचं आहे. अशी आपण कलश पूजा करणार आहोत. त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. तर कलशाची पूजा झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करून घेणार आहोत. माता लक्ष्मीला अभिषेक घालून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला तांदळाचे 2-3 दाणे ठेवायचे आहेत आणि त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची. मूर्तीवरती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपण पंचामृताने स्नान घालणार आहोत. तर पंचामृताने स्नान घालताना पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं असतं आणि त्यानंतरच आपण पंचामृताने स्नान घालायचं आहे. तुम्ही हळदी कुंकवाने देखील स्नान घालू शकता. देवी लक्ष्मीला हे लाल रंग अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन देखील केलं जातं. तुम्हाला कुंकुमार्चन शक्य नसेल तर तुम्ही कुंकवामध्ये थोडंसं पाणी घालून त्यानंतर तुम्ही त्याने देखील अभिषेक करू शकता किंवा दक्षिणावर्ती शंखाने देखील तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला अभिषेक करून घेऊ शकता. कारण की अशा शुभ मुहूर्तावरती आपण काही चांगली कामे केली, काही सेवा केल्या तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यासाठी तुम्ही दक्षिणावर्ती शंख तुमच्याजवळ असेल तर त्याने देखील तुम्ही स्नान घालू शकता. माता लक्ष्मीला स्नान घालत असताना माता लक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा तुम्हाला होईल तेवढा जास्तीत जास्त वेळा तुम्ही जप करू शकता किंवा कमलात्मक मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा देखील अतिशय प्रभाव आहे. हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही 99 मंत्र देखील म्हणू शकता. एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा जप करू शकता. काहीच तुम्हाला जर जमलं नाही तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः असं तुम्ही मनोमन जप करू शकता. याशिवाय आपण कोणत्या सेवा करू शकतो तर याशिवाय तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकता. नमस्ते तू महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर ते तुम्ही पूर्ण म्हणू शकता किंवा तुम्ही श्रीसूक्तम देखील म्हणू शकता. तर अशा काही ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला महालक्ष्मीला अभिषेक घालत असताना करायच्या आहेत. म्हणजे फक्त आपण अभिषेक घालायचा नाही, त्यासोबतच आपण मंत्र उच्चार करायचे आहेत. कारण की अशी जी आपण जेव्हा पूजा करतो तर त्या पूजेचं चौपट फळ आपल्याला मिळत असतं. धनत्रयोदशीची पूजा ही संध्याकाळी दिवे लागणेला प्रदोष काळामध्ये केली जाते. तर धनत्रयोदशीची पूजा आपल्याला 29 ऑक्टोबर 2024 रोजी करायची आहे, मंगळवारी. तर पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर तो सायंकाळी 6:31 ते 8:13 असेल. या शुभ मुहूर्तावरती तुम्ही घरातली जी धनत्रयोदशीची पूजा आहे तर ती करू शकता. अगोदर सगळं साहित्य तुम्ही गोळा करून ठेवायचं आहे म्हणजे ऐन मुहूर्तावरती तुम्ही पूजा योग्य रीतीने करू शकता. मुहूर्त देखील आपला ढळणार नाही, त्यासाठी अगोदरच पूर्वतयारी करून घ्या. पूजा करण्या अगोदर तुळशीची पूजा देखील करा आणि तुळशीसमोर 1 दिवा प्रज्वलित करा आणि नंतरच पूजेला सुरुवात करा. धनत्रयोदशीचा हा सण अकाली मृत्यूची भीतीपासून मुक्ती होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला देखील प्रार्थना करण्याचा असतो. याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची देखील पूजा करायची परंपरा असते. त्यासोबतच श्री गणेश पूजन म्हणजे सिद्धिबुद्धीचा स्वामी जो आहे तर त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. कुबेर हा धनाचा स्वामी आहे, त्यामुळे महालक्ष्मीसोबत आपल्याला अधिपती कुबेर आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी, श्री गणेश आणि आपले जे भगवान धन्वंतरी आहेत ज्यांच्यामुळे
वैध समजावा असा हा धन्वंतरी जयंती म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो। त्यामुळे आपल्याला धन्वंतरी देवाची देखील पूजा या दिवशी करायची असते। तर असा धन्वंतरी देवाचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता। तुमच्याकडे जर असा फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंचा कोणत्याही रूपाची तुम्ही पूजा करू शकता। भगवान विष्णूंचा जर सत्यनारायणाचा फोटो असेल किंवा इतर फोटो असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता, किंवा बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्ही या पूजेमध्ये मांडू शकता। तर महालक्ष्मीची आपण पूजा करून घेतलेली आहे। महालक्ष्मीच्या पूजेसाठी आपण 2 विड्याच्या पानावरती अक्षता ठेवून महालक्ष्मीची मूर्ती तिथे विराजमान केलेली आहे। हळदी कुंकू अक्षता पुष्प वाहिलेलं आहे। आयुर्वेदाचे स्वामी धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना फोटोवरती आपल्याला हलक्या हाताने पाणी शिंपडून घ्यायचं आहे। 3 वेळा तुम्ही पाणी शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पंचामृतामध्ये 1 फूल बुडवायचं आणि 3 वेळा ते शिंपडायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पाणी देखील शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने आपला जो फोटो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर अक्षता ठेवायच्या, अक्षतावरच्या आसनावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती फोटो ठेवून फोटोला हळदी कुंकू अक्षता 1 पुष्प व्हायचं आहे। अशा पद्धतीने आपण धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे। धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना ओम वासुदेवाय विद्महे सुधाहस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरिः प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही जप करू शकता, किंवा फक्त ओम धन्वंतरे नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे स्वाहा या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला धनाची देवता श्री कुबेर यांची पूजा करायची आहे। तर त्यासाठी तुम्ही कुबेर यांची मूर्ती तुमच्याजवळ असेल तर ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता, किंवा प्रतिकात्मक म्हणून तुम्ही एखादी सुपारीची स्थापना देखील करू शकता। इथे मी थोड्याशा अक्षतांचं आसन ठेवलं, त्यावरती आपण सुपारी ठेवलेली आहे आणि सुपारीवरती आपण 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर 5 पळ्या पंचामृताने आणि त्याचनंतर 5 पळ्या पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेणार आहोत। स्नान घालत असताना आपण कुबेरांच्या मंत्राचा जप करायचा आहे, तो असा की ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता, किंवा ओम श्री कुबेराय नमः असं देखील तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालेल। अशी आपण धनाची देवता भगवान श्री कुबेर यांची पूजा करून घेणार आहोत। यानंतर विड्याच्या 2 पानावरती आपण भगवान कुबेरांची मूर्ती स्थापित करायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही जे काही खरेदी करणार आहात तर ती खरेदी केलेल्या वस्तू देखील तुम्हाला पूजेमध्ये मांडायच्या आहेत, त्यांची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपण जी खरेदी केलेली आहे, जे साहित्य तुम्ही या दिवशी खरेदी करता ते पूजेमध्ये मांडून त्यांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। विड्याच्या 2 पानावरती अक्षता वाहिलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती कुबेरांची मूर्ती ठेवायची आहे। हळदी कुंकू पुष्प अक्षता वाहून कुबेर देवतेची पूजा करायची आहे। धन म्हणजे पैसा सोने चांदी यांची पूजा करून आपण व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती व्हावे अशी आपण प्रार्थना भगवान कुबेर देवता यांच्याकडे करायची आहे। यानंतर सर्व देवी देवतांचं प्रतीक म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे। कुलदेवतेचं स्वरूप म्हणून आपण ही सुपारी घेतलेली आहे। थोड्याशा अक्षता वाहिलेल्या आहे, त्यावरती सुपारी ठेवलेली आहे आणि या सुपारीवरती 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। स्नान घालत असताना ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता, किंवा तुमचे जे कोण कुलदैवत आहेत, जे कोण कुलदेवता आहे तर त्यांचा जयघोष तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असं जसं म्हणू शकतो तसं देखील तुम्ही तुमच्या कुलदेवतांचं नामस्मरण करू शकता। यानंतर सुपारीवरती स्नान करून अभिषेक घालून घेतलेला आहे। नंतर विड्याची 2 पाने, त्यावरती अक्षता वाहून त्यावरती आपण ही सुपारी स्थापित करायची आहे। हळदी कुंकू अक्षता वाहून आपण यांची पूजा करून घ्यायची आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी ज्या सुपाऱ्या आपण वापरलेल्या होत्या त्या सुपाऱ्या जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या असतील तर त्या सुपाऱ्या तुम्ही या पूजेच्या दिवशी वापरल्या तरी देखील चालतील। यानंतर इथे मी 5 सुगडी घेतलेल्या आहेत, तर 5 सुगडी किंवा तुम्ही 5 वाटे घेऊ शकता, किंवा 5 किंवा 7 वाट्या किंवा सुगडी तुम्ही घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला धान्य तुमच्या घरामध्ये जे उपलब्ध आहे तर ते या सुगडीमध्ये भरून घ्यायचे आहे आणि त्या धान्याची देखील या दिवशी पूजा करायची आहे, कारण की धनत्रयोदशीच्या दिवशी धान्याची पूजा केली जाते। आपलं घरातील जे काही धान्य आहे तर त्याची या दिवशी पूजा केली जाते, म्हणजे सोन्या चांदीची देखील या दिवशी पूजा केली जाते आणि घरामध्ये पैशाच्या स्वरूपात दागिने असतील किंवा धान्याच्या स्वरूपामध्ये
जे काही धनधान्य असेल तर त्यांची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते। तर या 5 सुगडामध्ये आपण आपल्या घरामध्ये जे काही धान्य आहे तर ते भरून घ्यायचं आहे। तर या ज्या राशी आहे तर तांदळाच्या राशीवरती आपण या सगळ्या सुगडी मांडणार आहोत। तर तुमच्याजवळ सुगड नसेल तर तुम्ही मातीचं भांडं असेल तर ते वापरू शकता, किंवा तुम्ही एखादी वाटी घेऊन त्या वाटीमध्ये तुम्ही ठेवले हे सगळे पदार्थ, हे सगळे धान्य तर देखील चालेल। धान्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प वाहून घ्यायचं आहे, यांची देखील आपण पूजा करून घेणार आहोत। सुगडी ठेवत असताना ती सुगड जर खूपच रंगीत किंवा डेकोरेटिव्ह असली तरी देखील तुम्हाला त्यावरती 5 हळदीची बोटे नक्की उठवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर पुष्प वाहून त्यांची पूजा करायची आहे। इथे आपण धान्याची पूजा करून घेतलेली आहे। त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपल्या घरातील दागिन्यांची, सोन्याच्या ज्या काही वस्तू असतील त्यांची, पैशाची पूजा करतो, पण त्यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपल्या घरातील धनाची पूजा केली जाते। यासाठी तुम्ही सोन्याच्या किंवा चांदीच्या जे काही वस्तू तुम्ही खरेदी केली असेल किंवा तुमच्या घरातील जे काही दागिने असतील तर त्यांची देखील तुम्ही पूजा करू शकता। तांदळाच्या राशीवरती आपण आपले हे धन ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि यांची पूजा आपण करून घेणार आहोत। या पूजेमध्ये तुम्ही थोडेसे पैसे देखील ठेवायचे आहेत। पैसे ठेवत असताना तुम्ही कितीही रुपये घ्या, परंतु त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं हे अवश्य ठेवायचं आहे, कारण की आपलं धन, आपल्या घरातील जे धान्य आहे तर यांची या दिवशी पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपली जी धन्वंतरी देवता आहे तर त्यांना आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर त्यांना देखील आपण तुळशीची पाने वाहायचे आहेत, कारण की भगवान विष्णूंना देखील खूप तुळशीची पाने प्रिय आहेत आणि आयुर्वेदामध्ये तुळशीला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यासाठी धन्वंतरी देवतेला आपण तुळशीची पाने वाहायची आहेत। या दिवशी तुळस तोडू नका, अगोदरच्या दिवशी तुम्ही तुळस तोडून ठेवू शकता। त्यानंतर जो महत्त्वाचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो तर तो म्हणजे धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो, कारण की धने हे आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण मानले जातात आणि याशिवाय या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याला धन असं देखील म्हटलं जातं आणि लक्ष्मीच्या स्वरूपात देखील मानलं जातं। तर त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काहीच खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही 5 रुपयाचे धने देखील नक्की खरेदी करून आणू शकता आणि ते आपल्या पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता। तुमच्या घरामध्ये धने पहिले असले तरी देखील तुम्हाला या दिवशी धने हे आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत आणि ते प्रसाद स्वरूपामध्ये मांडायचे आहेत। नैवेद्य त्याचा तुम्हाला दाखवायचा आहे, पाण्याने भरीव चौकोर करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। धन्वंतरी देवाला आपल्याला एक महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी अर्पण करायच्या आहेत, तर त्या गोष्टी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत। तर त्या म्हणजे कडुलिंबाची 2 पाने, त्यानंतर तुळशीपत्र, दालचिनी, हळकुंड, आल्याचा तुकडा, इलायची, त्यानंतर लवंग, काळी मिरी असं जे काही साहित्य आहे ज्यांना आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे, तर असं हे सगळं जे साहित्य आपल्या किचनमध्ये अगदी सहज आपल्याला उपलब्ध होत असतं। तर हे साहित्य आपल्याला या दिवशी घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवतेला आपल्याला अर्पण करायचं आहे। ही एक गोष्ट करायला तुम्ही अजिबात विसरू नका, कारण की या दिवसाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे। आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य आणि निरोगी आरोग्य, उत्तम आयुष्य लाभावं यासाठी आपल्याला हे काही जी आयुर्वेदामधल्या ज्या वस्तू आहेत त्यांना खूप प्रचंड महत्त्व आहे। त्यासाठी या वस्तू आपल्या पूजेमध्ये नक्कीच अर्पण करायच्या आहेत। यामध्ये तुम्हाला यामधल्या काही वस्तू नाही सापडल्या तरी चालतील, जी काही वस्तू तुमच्याजवळ असेल त्या, आणि कडुलिंबाची 2 पाने आणि तुळशीपत्र तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता। यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, तर त्यामध्ये तुम्ही जो काही फराळ केलेला असेल तर तो तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता, किंवा तुम्ही फळांचा नैवेद्य देखील दाखवू शकता, मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता। फक्त आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद्य आज दाखवावा लागतो, या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं। जेव्हा असुरासोबत देवाने समुद्रमंथन केलं होतं तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती आणि त्यासोबतच धन्वंतरी अमृत कलश घेऊन म्हणजे अमृत कुंभ घेऊन यामधून बाहेर आले होते। अमृताचा कलश हातामध्ये घेऊन धन्वंतरी देवता समुद्रमंथनातून बाहेर आले, म्हणून या दिवशी धन्वंतरी देवतांची पूजा देखील केली जाते। आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांचं बारीक केलेले तुकडे आणि साखर लोकांना देण्यात येते। यात देखील मोठा अर्थ आहे। कडुलिंबाची पान उत्पत्ती देखील अमृतापासून झालेली आहे। धन्वंतरी हा अमृत देणारा याचं प्रतीक म्हणून या दिवशी कडुलिंबाची जी काही तुकडे आहेत कडुलिंबाच्या पानाचे ते आणि साखर धन्वंतरी देवाचा प्रसाद म्हणून वाटला जातो।
ज्या धनामुळे आपल्या जीवनाचं पोषण हे सुरळीत चालू आहे त्या धनाची देखील या दिवशी पूजा केली जाते. म्हणून धनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची, सिद्धिबुद्धीची देवता श्री गणेश आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. घरामध्ये काही धन पैसा स्वरूपामध्ये जे काही दागिने आहेत तर त्यांची देखील पूजा या दिवशी केली जाते. या दिवशी सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली जातात. या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील खरेदी तुम्ही करू शकता. या दिवशी आपण जी काही खरेदी करू तर त्यामुळे आपल्याला आपल्या संपत्तीमध्ये 13 पटीने त्या खरेदीची वाढ होत असते. तर काही शुभ वस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी हा सण येतो म्हणून याला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. आपण जी काही खरेदी करतो त्यामुळे आपली संपत्तीमध्ये 13 पटीने वाढ होत असते असं देखील सांगितलं जातं. या दिवशी 13 दिवे लावण्याचा देखील प्रघात आहे. तुम्ही या दिवशी 13 दिवे देखील प्रज्वलित करून घ्यायचे आहेत, घरामध्ये लावायचे आहेत. याशिवाय या दिवशी मृत्यूची देवता यम यांची देखील पूजा केली जाते. तर यासाठी यमदीपदान केलं जातं. ते कसं करायचं याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली जाईल. यामध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीची योग्यरित्या पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. येत्या धनत्रयोदशीला अशीच तुम्ही पूजा करा. जय माता लक्ष्मी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.